हॅलो, तर कशी दिसते माझी मेहंदी? खूप छान ना, थँक्यू सो मच. आणि मला फार आळस आला होता सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करायचा, पण म्हटलं जाऊ द्या, करावीच लागेल. आणि हे बघा, आमच्या मम्मीने फार असं छानसं तोरण लावलेलं होतं आणि दुपारी आम्ही असं गप्पा मारत बसलेलो होतो. मी थोडीशी पॅम्परिंग केली स्वतःसाठी आणि त्यानंतर बायाने गाडी धुवून काढली होती. आणि मग पावसाची सुरुवात झाली म्हणून माझा हा रनिंग डान्स चालू झालेला होता. तरीही आम्ही रांगोळी काढायला बाहेर आलेलो आणि डिस्कशन चालू, काढायची की नाही काढायची, कारण की खूप आभाळ आलेलं होतं. म्हटलं काढावं, आणि काढलीच तर लगेच पाऊस सुरू झालेला होता. तरी फायनली आम्ही कशी तरी काढली. आणि हिचं रडकं तोंड बघा, पाणी कशाला येतोय असं म्हणते. मावशीचं काही दुसरं चालू होतं रांगोळी झाकण्यासाठी, आणि कशी बशी असं चालू होतं. घरी फक्त माझीच रांगोळी मिटलेली. म्हटलं चला मग घरात तरी काढू, त्यामुळे मी घरात छोटीशी रांगोळी काढली. नंतर देवीचं पूजन वगैरे झालं. त्यानंतर मग आम्ही आलो बाहेर फटाके फोडायला. आमचा अंशुमन बघा कसे फटाके फोडतोय. त्यानंतर बुम 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 फटाके फोडत होते, दनादन आवाज येत होते. पप्पाचं बाहेर चालू आहे तिकडे फटाके फोडणं आणि माझं पोज देणं. आणि त्यानंतर मग आम्ही सुरसुऱ्या वगैरे पेटवल्या, चक्री वगैरे लावली, त्याच्यात खेळलो वगैरे मस्तपैकी. आणि इथं आमचा टाइमपास नव्हता चालू, धिंगामस्ती चालू होती बहीण भावा.